हॅलो हाय गाईज, कशा आहात तुम्ही? मी आशा करते तुम्ही चांगले असाल. चला तर मग सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज दुपारचे 12 वाजले आहे. चला झालाय का सगळ्यांचा चहा नाश्ता जेवण? हां झालं असं असेल, माझाही झाला आहे. आज सकाळपासून म्हणजे भरपूर मी आज पूर्ण घराची साफसफाई केली आहे आणि सर्वच कामं केले आहे. कारण आज दोन्ही मुलं पण माझे शाळेत गेले आहेत. एक कॉलेजला गेला आहे, एक शाळेत गेला आहे आणि हे पण गेले आहेत. सगळे जेवण वगैरे केलेले आहेत आणि आता मी घराची साफसफाई केली आहे. मी तुम्हाला तर ते दाखवते. आणि त्यानंतर मला माझी आई काल आली होती, तर त्यांनी मला खूप छान साडी आणली. मी ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. चला तुम्हाला मी आता सुरुवातीला दाखवते. माझे पूर्ण कामं झाले आहेत. तर चला तर मग आता मी तुम्हाला माझ्या आईने माझ्यासाठी एक खूप छान साडी आणली आहे. मी ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर काल माझी आई आली होती, तर ती 2-3 दिवसापूर्वी सिटीत गेली होती. तर तिला बऱ्याचशा साड्या घ्यायच्या होत्या. मग ती साडी घ्यायला गेली माझ्या बहिणीसोबत. तर मग तिने बऱ्याचशा साड्या घेतल्या आणि तिने माझ्यासाठी पण एक साडी आणली आहे. तर मला जर साडी जर म्हटलं तर मला अशा प्रिंटमध्ये खूप साड्या आवडतात, प्रिंटेडमध्ये आणि एकदम अशा पातळ. तर मग तिला माहित होतं की मला अशा साड्या आवडतात. मग ती गेल्यानंतर तिने तिच्यासाठी भरपूर घेतल्या आणि एक पिंकमध्ये अशी प्रिंटेड साडी माझ्यासाठी पण घेऊन आली आहे आणि ही मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आता हालाकी असं जर बघायला गेलो मैत्रिणींनो, तर तुमची पण आई तुमच्यासाठी आणतच असेल. पण मग आता मला जो आनंद झाला आहे, माझ्या आईने मला दसऱ्यासाठीच म्हणलं तर हरकत नाही, ती साडी अशी आणली आहे. तर मी दसऱ्यालाच ती घालणार आहे. मग त्यामुळे मी तुमच्यासोबत असं शेअर करावा असं मला वाटत होतं. तर मग म्हणून मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे माझ्या आईने मला कोणती साडी घेतली आहे. चला तर मी तुम्हाला आता ती साडी दाखवते. चला तर मग आता मी तुम्हाला आईने आणलेली साडी तुम्हाला आता दाखवते. हे बघा, ही अशी पॅकिंगमध्ये आहे ही साडी. आता मी तुम्हाला खोलून दाखवते कशी आहे. तर हे बघा, तुम्ही ते बघू शकता. ही साडी किती छान आहे. ही दिसायलाच एवढी सुंदर दिसतीये, तर याला खोलल्यावर समजेल आपल्याला हे घातल्याचं लुक काय असेल. हे बघा, एकदम अशी प्रिंटेड साडी आहे आणि एकदम अशी काठपदराची साडी आहे. याचे काठ पण बघू शकता तुम्ही किती मोठे आहेत. तर आणि एकदम असं वजनाला पण इतकी अशी हेवी नाही आहे, खूपच लाईट वेट आहे आणि घातल्यावर अशी खूपच छान बसणार आहे अंगावर. आता या साडीचं सूत जे आहे तेच ते आपल्याला सांगताय. हे बघा, तुम्ही इथं बघू शकता याची डिझाईन वगैरे बघा तुम्ही कशी प्रिंट आहे याची. हे अशा पिंक याच्यावर याची व्हाईटमध्ये अशी कॉम्बिनेशन आहे याची आणि खूपच छान वाटत आहे ही साडी. आता इथे आता ही साडी तुम्ही बघू शकता, व्हिडिओतच एवढी छान दिसते आहे. तर आता ही खोलल्यानंतर आणि घातल्यानंतर किती छान वाटेल. आता ही साडी मी आता ही दसऱ्यालाच घालणार आहे. तर मी आता तुम्हाला खोलून दाखवते ही साडी कशी आहे. तर तिचा पदर वगैरे ब्लाऊज कसं आहे तर ती तुम्हाला मी आता खोलून दाखवते. हे बघा, मी आता ही पूर्ण खोलत नाही आहे कारण मला याची घडी पुन्हा जमणार नाही. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता या साडीमध्ये असे काठ आहेत वरच्या साईडने पण आणि खालच्या साईडने पण. त्यानंतर मध्ये पूर्ण अशी प्रिंट केलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर ब्लाऊज पण ह्याच कलरचा आहे, पण ही अशी छोटी प्रिंट आहे याच्यावर. साडीवर जी आहे ती थोडीशी मोठी आहे आणि ब्लाऊजवर थोडीशी छोटी आहे. तर हे बघा, हे ब्लाऊज आहे आणि त्यानंतर इथे जर बघायला गेलं तर हा पदर आहे. तर पदर पण हाच कलरचा आहे, पण याच्यावर पण छोटीच प्रिंट आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता याच्यावर पण छोटी प्रिंट आहे. तर ही अशी साडी आहे. आता ही आपण ब्लाऊज वगैरे शिवलं की मग मी त्यावेळेस ती घालणार आहे आणि ते तुम्हाला त्याचं लुक कसं आहे मी तुम्हाला दाखवेल. ही अशी साडी माझ्या आईने मला सिटीत गेली होती 2-3 दिवसापूर्वी, तर ही साडी मला आणली आहे आणि आता ही साडी मला खूप आवडली आहे. कारण आता ती आईने आणली ना. तर अशा माझ्या आईने मला खूपच साड्या घेतलेल्या आहेत, पण आता त्या थोड्या जुन्या पण झाल्या आहे आणि अशी मी जास्त साड्या वापरत नसल्यामुळे तर तसंच ठेवलेल्या असतात. पण आता ही नवीनच आणली, तर मग असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी आता हा व्हिडिओ बनवत आहे. तर हे बघा, तुम्ही इथं बघू शकता किती छान साडी वाटते. हे बघा गाईज, तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगा ही साडी तुम्हाला कशी वाटली आणि म्हणजे त्याचं सूत पण कसं वाटलं आणि साडी दिसायला पण कशी आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला असं वाटतं की तुमची आई पण तुम्हाला साडी वगैरे आणत असेल आणि तुम्ही ते पण सांगा तुमच्या आईने जर तुम्हाला साडी कधी घेतली असेल तर. माझी आई मला नेहमी साड्या घेते आणि मी पण तिला घेत असते. तर खूपच छान वाटतं असं आपल्याला आपण घेण्यापेक्षा जर कोणी दिली साडी तर घालायला खूपच असं चांगलं वाटतं. तर मग तुम्हाला आता ही साडी कशी वाटली तुम्ही मला नक्की सांगा आणि व्हिडिओ. चला तर मग आता तुम्हाला साडी माझी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की
नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चला तर मग आता बाय।